नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या हनुमंत खडीला असलेली साधारणपणे 400 सागवांची झाडं पेटवण्याचा प्रकार घडलाय। त्यामुळे इथले शेतकरी जयसिंग बाबूराव पाटील यांचं साधारणपणे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार श्री पाटील यांनी केली। याबाबत महसूल विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामाही केलेला आहे। पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या हनुमंत खडी या शेतामध्ये जयसिंग बाबूराव पाटील यांच्या मालकीची साधारणपणे 400 सागवांची झाडे आहेत। 4 एकर क्षेत्र पडीक राखून त्यांनी ही झाडं वाढवलेली आहेत। या झाडांचे वय साधारणपणे 13 वर्ष असून या झाडांना जगवण्यासाठी शेतकऱ्याकडून पाणी विकत घेऊन त्यांनी ही झाडे जगवलेली आहेत। 2 दिवसापूर्वी शेजारच्या एका हिस्सेदाराने आपली झाडं पेटवून दिल्याचं श्री पाटील यांना निदर्शनास आलं। त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सर्वच्या सर्व क्षेत्रातील सागवानाची झाडं पेटवून दिल्याचं त्यांना दिसून आलं। या आगीत शेतीमधील गवत सुकलेले असल्याने ते संपूर्ण गवत जळून गेले असून त्याचबरोबर झाडंही जळालेली आहेत। त्यामुळे त्यांचं साधारणपणे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार जयसिंग पाटील यांनी केली आहे। दरम्यान याबाबत त्यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली असून महसूल विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला आहे। परंतु अशा पद्धतीने 13 वर्ष वाढवलेली झाडे भावकीतीलच एकाने पेटवून दिल्याने त्यांना प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे। त्यांनी आता प्रशासनाने आपली नुकसान भरपाई करून द्यावी आणि दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। माझं गाव जाखले, मी जयसिंग बाबूराव पाटील। माझी 383 गट नंबरमध्ये सागवानाची झाडांची लागण केली होती, रोपं आणून सीमा बायोटेकमधनं, आणि ती जगवण्यासाठी मी दुसऱ्याचं भाड्यानं पाणी घेऊन ती जतन केलेली आहेत। आज त्या झाडांना 13 वर्षे झाली आणि ही सर्व झाडे नंतर मला कळलं की बाबा हे तुमचं कोणीतरी पेटवलेलं आहे, आणि तो पेटवणाऱ्या माणसाचं नाव पण मला कळलेलं आहे की बाबासो दत्तू पाटील राहणार जाखले। त्याने त्यांचं काहीतरी पेटवत असताना माझी सगळी झाडं पेटलेली आहेत आणि त्यामुळं माझं जवळजवळ 50-60 लाखापर्यंतचं नुकसान झालेलं आहे। तर त्याची चौकशी होऊन मला त्याची नुकसान भरपाई योग्य त्या प्रमाणात मिळावी, आणि सदर कामी मी कालच की तलाट्याला आणून त्याचा पंचनामा केलेला आहे, आणि त्याप्रमाणे ही आमचं सगळं परिस्थिती असून आम्हाला फार मोठं नुकसान झालेलं आहे, आणि ह्याची नुकसान भरपाई मला मिळावी। अजून काय? ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।